हे देवा, जो कोणी वैष्णवाच्या संगतीत जाईल, तुझं भजन करील, गाईल, नाचील, उड्या मारील आणि लाज, भय, शंका आणि मान मिळण्याची अपेक्षा बाजूला ठेवील, त्याला तुझा सांभाळ करावा लागेल. म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणी आता आपुल्या सायासी आम्हा जगदिशे सांभाळावी. तुकोबरायचा सरळशा भाव या अभंगातून प्रतिपादन करतात. तसाच मी आपल्यासमोर सरळशा भाव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्षापासून म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरीही अल्प असा परिहार देणं वाक्यासाध्य कर्तव्य. म्हणून कित्येक वर्षापासून चालू असलेला हा हनुमाननगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह पुण्यामध्ये ते करून चालणार नाही. मग तुकोबराय म्हणतात, ह्याच अपेक्षा आपल्याला बाजूला ठेवायच्या आहे, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. महाराज याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर देवाच्या बाबतीत हेच झालं. तर काय, देवाने सुद्धा संतांच्या सानिध्यात येण्यासाठी, या संतांच्या सुखात येण्यासाठी, हे सुख उपभोगण्याकरिता देव सुद्धा या संतांच्या संगतीत आले. महाराज या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. देव सुद्धा वैकुंठ सोडून आले. महाराज नुसतं आले का नाही, नुसतं राहिले का नाही, 36 वर्ष त्यांनी काम केलं. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष भगवान परमात्म्याने काम केलं. कावडी पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. कावडीने पाणीच्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भाव निळावंती त्याचे पाये, हे अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यासी पावे. नुसतं आले नाही, राहिले नाही, तर 36 वर्ष या संतांच्या सानिध्यामध्ये येण्याकरिता भगवान परमात्म्याने नाथ महाराजांच्या घरी काम केलं. चंदन उघडून देण्याचं काम केलं, वस्त्र धुण्याचं काम केलं, कपडे धुण्याचं काम केलं. तर कशासाठी? वैष्णवाच्या संगतीत येण्यासाठी, संतांच्या संगतीत राहण्यासाठी. मग तुम्हा आम्हाला मिळतंय तर का नाही करायचंय? आपल्याला संतांच्या सान्निध्यात आहो, जो परमार्थ करतो तो संतांच्या सान्निध्यात 101% जातोच. पहिली गोष्ट म्हणजे आजचा अभंग फार विशेष आहे. महाराज जगाचा मालक भगवान परमात्मा आणि तुकोबाराई यांचा दोघांचा संवाद म्हणजे आजचा अभंग आहे. आज जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबाराईंना प्रश्न विचारताय की तुकोबाराई, तुम्ही या जगामध्ये तुम्हाला नेमकं सुख मिळतंय कुठं? आता महाराज एक विशेष आहे, प्रश्न कुणी कुणाला विचारावा? तुम्हाला उदाहरणाशी सांगेल, एखादा 5वीचा मुलगा आहे, त्याला प्रश्न येत नसेल तर त्यानं 3रीच्या मुलाला किंवा 4थीच्या मुलाला विचारावा का? नाही, त्यानं 6वीच्या मुलाला विचारावं. 6वीच्या मुलाला येत नसेल तर मग त्यानं परत 4थीच्याला विचारावं का? नाही, त्यानं 7वीच्या मुलाला विचारावं. कारण तो त्या अनुभवातून गेलेला आहे, त्याला तो अनुभव आलेला आहे. मग आज जगाचा मालक भगवान परमात्मा तुकोबाराईंना प्रश्न विचारताय, मग देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल, द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा बाललीला करतायत. काय बाललीलामध्ये, बालावस्थेमध्ये, आणि यशोदा मातेने आवाज दिला, कन्हैया कन्हैया. यशोदा मातेकडे कन्हैया आले आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया जा आणि आपल्याला गोमातेचं दूध घेऊन ये. कृष्ण परमात्माने पातीलं घेतलं, बहुनं घेतलं, जे म्हणतात ते तुमच्याकडे घेतलं महाराज. पण आज कृष्ण परमात्म्याने ठरवलं, आज एक वेगळीच लीला करायची.
करतो अन्यथा करतो मग शक्ती त्याच्यामध्ये महाराज. तो काहीही करू शकतो. त्याचं कोड चांगल्या चांगल्याला कळत नाही. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. त्याचं कोड चांगल्या चांगल्याला उलगडत नाही. आज एक वेगळीच लीला करायची म्हणली. महाराज गेले कृष्ण परमात्मा दूध आणायला आणि गाईच्या गोठ्यात न शिरता बैलाच्या गोठ्यात शिरले. नुसतं शिरले आणि बैलाला पाहत बसले का नाही. बैलाला छोटे छोटे स्तन असता महाराज. त्या स्तनाला हात लावला. अहो जगाच्या मालकाचा हात असल्यामुळे त्या बैलाला सुद्धा दूध द्यावं लागलं. मग गोड वर्णन करतात ना महाराज. राधेला पाहून बोलले हरी आणि बैल दुहितो नंदा घरी. याच्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं 400 वर्षापूर्वी कलियुगामध्ये तुकाराम महाराजांना नेण्याकरिता ज्यावेळेस भगवान परमात्मा आले. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. ज्यावेळेस नेण्याकरिता आले त्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला गेले. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आणि ज्यावेळेस वैकुंठाला गेल्याच्या नंतर काही काळाच्या नंतर तुकोबरायांच्या मुलीला कळालं की बाबा वैकुंठाला गेले. मला सांगता बाबा वैकुंठाला गेले. मग भागीरथीबाई धावा करू लागल्या. बाबा गेले कुण गावा, बाबा गेले कुण गावा, बाबा गेले कुण गावा, बाबा गेले कुण गावा, बाबा गेले कवन्या गावा, बाबा गेले कवन्या गावा, बाबा गेले कवन्या गावा, बाबा गेले कवन्या गावा. हे भाग्यारथी करी भाग्यरथी करी दावा, भाग्यरथी करी दावा, भाग्यरथी करी दावा, बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावा, हे बाबा गेले कुण्या गावा, बाबा गेले कुण्या गावारा. भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कवन्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीबाई धावा करू लागल्या आणि ती हाक जगाचा मालक भगवान परमात्म्याच्या कानावरती गेली महाराज. आणि त्या भागीरथीबाई समोर भगवान परमात्मा येऊन उभा राहिले. भागीरथी का तू तुकोबरायांचा धावा करतीये? काय पाहिजे तुला सांग मी देतो. भागीरथीबाई म्हणल्या मी तुला इथे बोलवलंच नाही, मग तू इथे आला का? तू जशी इथे बोलवले कोणी आणि प्रार्थील्या वाचून आलास का? तुला इथे बोलवलंच नाही, मग तू आला कशासाठी? महाराज हे म्हणण्यासाठी अधिकार लागतो. काय पहिली मेन गोष्ट हे म्हणण्यासाठी अधिकार लागतो. भागीरथीबाई तर म्हणल्याच, पण आमच्या जनाबाईंनी किती गोड वर्णन केलंय महाराज. त्या भगवान परमात्म्याला शिवाय दिल्या. अहो याला त्याला तर कोणी बी देईल. काय याला त्याला तर चालता देते, पण जगाच्या मालकाला देणं सोपं नाही. ज्यावेळेस जनाबाई
आंघोळीला बसले आणि त्यांना विसनाला पाणी नव्हतं. त्यावेळेस जगाच्या मालकाला सांगितलं मला विसनाला पाणी द्या. त्यांनी गार पाणी द्यायच्या ऐवजी जास्त गरम पाणी दिलं. मस्करी केली जनाबाई सोबत आणि जनाबाईने ते डोक्यावरती घेतलं तर जनाबाईने शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्मी सावित्री चुडाल्याली तुझे गेले मडे तुला पाहून काळ रडे उभी राहून अंगणी शिव्या देते दासी जणी. हे म्हणण्याकरिता अधिकार लागतो. तसा भागीरथीबाई म्हणल्या मी तुला इथे बोलावलंच नाही, तू आला कशाकरिता? मला तुझ्या कुठल्याही गोष्टीहून अजिबात गरज नाही. तू म्हणला ना तू देतोस पाहिजे ते देतोस म्हणला ना, मग एकच कर, माझ्या बाबाला जाऊन सांग मला भेटण्याकरिता या. महाराज नाविलाज झाला देवाचा. देवाला जावं लागलं. देव गेले आणि तुकोबारायांना म्हणले तुकोबाराय फार हट्टी हो तुमची मुलगी, तुकोबाराय तुम्हाला जावं लागलं. महाराज तुकोबाराय आले. आता एखाद्या मुलीला आपले बाबा जर भेटण्याकरिता येत असतील तर त्या मुलीला काय आनंद होतो महाराज. काय आता एखादे माहेरून सासरला भेटण्याकरिता वडील जर जाणार असले तर त्या मुलीला वाटतं आज माझे बाबा येणारे, काय करावं काय नाही करावं. त्या मुली साऱ्या अख्ख्या गावात सांगत फिरावं आज माझे बाबा येणारे, आज माझे बाबा येणारे. महाराज आई आपल्याला कडेवरती घेती तर आईला वाटतं आपण बघतोय, आपण जिथपर्यंत बघतोय तिथपर्यंत आपल्या लेकरांनी बघावं. पण बाप आपल्याला खांद्यावरती घेतो त्याला वाटतं जिथपर्यंत मी बघू शकत नाही ना तिथपर्यंत माझ्या लेकरांनी बघावं याला बाप. मग आज जगाचा मालक वैकुंठातून देवाचं ठिकाण सोडून आज मुलीला भेटण्याकरिता येणारे त्या मुलीला काय आनंद झाला असेल. ती म्हणली आज बाबा येणारे, बाबाला काहीतरी आपण केलं पाहिजे. घरात पाहिलं इकडं तिकडं काहीच नव्हतं. म्हणले आज बाबाला आपण दुधाची खीर करू. महाराज एक भगुणं घेतलं, दूध आणायला गेल्या. महाराज अनवणी पायाला चटके पळत होते. अख्ख्या गावात त्यांनी दूध शोधलं पण त्यांना दुधाचा एक थेंबही सापडला नाही. भागीरथीबाईला थेंबही सापडला नाही. महाराज दोन दोन डोळ्यात अश्रू वाहू लागले. देवा काय केलं रे मी तुझं, आज मला एक दुधाचा थेंबही मिळाला नाही. तू म्हणलाच होता मी जे पाहिजे ते देऊ शकतो किंवा तुला देतो, पण आज मला दुधाचा एक थेंबही मिळाला नाही. रडत रडत भागीरथीबाई घरी आल्या. घरी पाहिलं तर जगाचा मालक तुकोबाराय दारात उभा आहेत. महाराज तुकोबाराईला पाहिलं आणि भागीरथीबाईंनी साष्टांग दंडवत घातला. नतमस्तक झाल्या तुकोबारायांपुढे. अलगदपणे तुकोबाराईंनी उचललं. तुकोबाराईंचं ही मन हळहळलं. महाराज तुकोबाराई म्हणले भागीरथी काय झालंय, कसलं दुःख आहे? मला तुकोबाराय भागीरथीबाईला विचारू लागले पण भागीरथीबाई बोलायला तयार नाही. मग हातात पातीलं पाहिलं. तुकोबारायांना कळलं महाराज संतांचं जीवन फार 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 सोपं नाही. महाराज संतांचं जीवन फार विशेष जीवन आहे त्यांचं. तुकोबाराईंनी ओळखलं. तुकोबाराईंनी त्यांच्या हातातलं पातीलं घेतलं आणि बाजूला येलेश्वरीच्या मंदिरात गेले. ते एलंडी गावात येलेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरात गेले, भोले बाबाची पूजा केली आणि नंदीपाशी गेले. तुकोबाराय येतच नंदी उभा राहिला. नुसतं उभाच नाही राहिला तर त्या नंदीनं सुद्धा दूध दिलं. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीच काढिले, दूध नंदीच काढिले, दूध नंदीच काढिले. येलेश्वराचे पूजिले दूध नंदीच काढिले, दूध नंदीच काढिले, दूध नंदीच काढिले. पाहिले हे येलेश्वराचे पूजिले
ईश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. मग महाराज एकीकडे जगाच्या मालकाने भगवान परमात्म्याने बैलाचं दूध काढलं आणि एकीकडे पाषाण नंदीतून तुकोबराईंनी दूध काढलं. मग संत ही देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे, थोडे का होईना पण श्रेष्ठ आहे. कारण हरी आज साधू थोर जाना बाल योगे, साधू थोर जाना चल योगी. हे साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. साधू थोर जाना कलियुगी. महाराज देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. मग कशाहून श्रेष्ठ आहेत तर आजच्या अभंगामध्ये जगाचा मालक तुकोबारायांना प्रश्न विचारतायत. सांगा ही सृष्टी मी निर्माण केलेली आहे, पण या जगामध्ये नेमकं तुम्हाला सुख मिळतंय कुठे? आजच्या घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणावर. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. ओ, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. त्या वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर मला सुख मिळतो. महाराज सुख मिळण्यासाठी हे सुख बसे हे चिताई, बहुपाई संतातिया, बहुपाई संतातिया, बहुपाई संतातिया. सुख बसे हे चिताई, बहुपाई संतातिया, बहुपाई संतातिया, दोन प्रकार सांगितले. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याला आपलंच करून घ्यायचं
तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होऊ शकते. महाराज, त्याला प्राप्त करून घेणं एवढं सोपं आहे का? व्रत, वैकल्य, ध्यान धारणा करणारे साधू नवे नवे 60-60 हजार हिमालयाच्या गुहेत बसून करणारे, तपश्चर्या करणारे साधू, तो भगवान परमात्मा अजून त्यांना प्राप्त झाला नाही, तो आम्हाला एवढा सहजासहजी प्राप्त होईल का? महाराज, का प्राप्त होत नाही? तर आपला वार आला की भक्ती बदलते, देव बदलतो. कसा प्राप्त होणार आहे? माझं एकदा बुलढाण्याकडे कीर्तन होतं महाराज. एक चोपदार कीर्तनात इतके नाचले त्यांना माहीतच नव्हतं की बायको कीर्तनाला आली. आता हे काही नाचले नाही, पण ते लई नाचले होते. घरी गेले महाराज आणि बायको म्हणली, लई जोर आलताच. महाराज, बाईंच्या तोंडाचं औषध अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्याच मेडिकलला मिळणार नाही. लई जोर आलताच. ते म्हणले, नाही बाबा तसं काही नाही, आपल्या चोपदार सारखीच गरीब होती ती, तसं काही नाही. म्हणे, मग कीर्तनकारीन ओळखीची होती काय? म्हणे, नाही बाबा तसंही काही नाही. म्हणे काही नाही, कीर्तन चालू झाल्यापासून धोत्रात झुरळ घुसलं होतं म्हणून नाच. महाराज, अशी भक्ती केली तर कस काय देव प्राप्त होईल? काय कस काय प्राप्त होईल? मग आपुला तो एक देव करून घ्यायचा, अगोदर त्याला आपलंसं करून घ्यायचं. अजून एक सांगितलं तर काय? सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवी वर. सर्व सुखाचे सुख वसी हीची ठाई बहुपाई संतांच्या. संतांच्या पायाजवळ सुख आहे, बाकी इकडं तिकडं तुम्हाला सुख पाहायला मिळणार नाही. पण महाराज, आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुखाची अपेक्षा करतो. सुख पाहायला मिळत नाही. आता आपण छोट्या छोट्या गोष्टीत सुख पाहतो, व्यवहारामध्येही सुख पाहतो. पण महाराज, पैशानेच सुख मिळेल असं अजिबात नाही. परमार्थामध्येही सुख मिळतं, वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर सुख मिळतं. फक्त पैशानेच मिळेल अजिबात नाही. महाराज, पैसा धन दौलत सगळं इथं राहणारे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देहही आपला नाही, धनही आपला नाही, काय येणार आहे महाराज सोबत? काय गेल्या 11 दिवसाखाली मनाला न पटणारी गोष्ट. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोणाला माहीत होतं जाणार आहे? कोणाला सांगून गेले? नाही गेले. अहो, काहीच गेलं नाही महाराज सोबत. स्वतःच्या गळ्यातली चेन सुद्धा खाली सापडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांना तर सोन्यावर झोपून जाळायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? आपला साधा सामान्य माणूस असेल तर त्याची गळ्यातली चेन का होईना पण वरती जाते, पण दादांच्या गळ्यातली चेन सुद्धा खाली पडली. धन मिळवणी कोटी जावे नये रे लंगोटी, जावे नये रे लंगोटी, जावे नये रे लंगोटी. धन मिळे रे कोटी, संगे न मिळे रे लंगोटी, संगे न मिळे
पलीकडे जाऊन सांगायचं झालं, महाराज आता माणसं इमानदारी राखवायला तयार नाही. हा, महाराष्ट्रात काय चालू आहे कीर्तनामध्ये हे सांगणं गरजेचं आहे. आता आमच्या माता माऊल्यांना माहिती आहे का दादा गेलेत म्हणून. आता ज्यांच्याकडे फोन आहे त्यांचं चालूच आहे, पण यांना बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग महाराज ते गेले, पण काय प्रेम असेल व त्या चिन्हावरती. मी ते राजकारण नाही करीत, ते मला याची जाणीव आहे, पण महाराष्ट्रात काय चाललंय, काय घडामोडी ही जगाला कळली पाहिजे. ज्यावेळेस दादा खाली पडले त्यावेळेस कोणालाच ओळखू येत नव्हते की नेमके दादा हाई कोणते, पण त्यांच्या घड्याळीत मुळे ओळखू आले की हे दादा आहे. त्या घड्याळीने सांगितलं हा जो राजा आहे ना, हा राजा म्हणजे अजितदादा. काय अजितदादा आहे. त्या घड्याळीने इमानदारी दाखवली महाराज. आता माणसं इमानदारी दाखवायला तयार नाही. महाराज माणूस गेला, माणूस किती दिवस जगला. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, ए आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, को कोई नहीं माने अवरत का बहुमान, अवरत का बहुमान, साधु संत को कोई नहीं माने अवरत को बहुमान, ये माँ बाप को कोई नहीं माने अवरत को बहुमान, अवरत को बहुमान, ये माँ बाप को कोई नहीं माने अवरत का बहुमान, अवरत का बहुमान. दुनिया झाली महाराज, खरंच झाली. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, त्यांनी जगून काय केलं याला फार महत्व. ते किती दिवस जगले याला महत्व नाही, पण त्यांनी किती माणसाची मन जिंकवली याला फार महत्व. छत्रपती शिवाजी महाराज किती दिवस जगले याला महत्व नाही, त्यांनी जगून काय केलं याला फार महत्व. माझी बुरे किती मागे, किती मागे, पुन्हा माझी बुरे किती मागे, पुन्हा माझी बुरे किती मागे, पुन्हा माझी बुरे किती मागे, मरणे विसरे, पुन्हा माझी बुरे किती मागे, पुन्हा माझी बुरे किती मागे, तुका म्हणे मरणे विसरे, पुन्हा माझी बुरे किती मागे, पुन्हा माझी बुरे किती मागे, गेले दिगंबर विठ्ठल विभूती राहिला त्या कीर्ती जगामध्ये, हे राहिला कीर्ती जगामध्ये, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगामध्ये, राहिला त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची निधनाची बातमी ज्यावेळेस त्या औरंगजेबाला कळली ना महाराज,
त्यावेळेस औरंगजेबाने सुद्धा आपले दोन्ही हात वरती केले आणि म्हणला, ए अल्लाह, आपके दरबार में माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा महाराष्ट्र का योद्धा आपके पास आ रहा है, आपके मंजिल के दरवाजे खुले रखना. याला म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस किती दिवस जगला याला अजिबात महत्व नाही, त्याने जगून काय केलं याला फार महत्व आहे. ज्ञानोबराय किती दिवस जगले याला महत्व नाही हो, त्यांनी जगून काय केलं याला महत्व. मग वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर माणसाला सुख मिळतं हे मान्य आहे, पण ते सुखही एवढ्या सहजासहजी प्राप्त होत नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं तर अभंगाच्या दुसऱ्या गायनाचे उडे आपोली अजंदे, 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 गायनाचे उडे आपोली अजंदे. वैष्णवाची संगत केली तर त्याला सुखही प्राप्त होतो, तो गातो नाचतो उड्या मारतो. याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं महाराज तर माणसाला संगत चांगली असेल तर माणसाचं आयुष्य उजडून जातं, आणि माणसाची संगत वाईट असेल तर माणूस बर्बाद झाल्याशिवाय. एखाद्याला दारू पिणाऱ्याची संगत असेल, दारू पिणाऱ्याची संगत असेल, आणि एखाद्याला एखाद्या परमार्थामधल्या गायनाचार्याची संगत असेल, जमीन आसमानचा फरक उमटून येतो महाराज. एखादा माळकरी आणि एखादा दारू पिणारा, दारू पिणारा धाब्यावरती जाऊ द्या आणि हा माळकरी फक्त त्याच्या सोबत आत जाऊन बाहेर येऊ द्या. काय फक्त आत जाऊन बाहेर येऊ द्या, यांनी घेतली नाही पण लोक काय म्हणणार, घेतलीच. कारण संगतीचा परिणाम महाराज, वाईट संगतीचा जर परिणाम झाला, वाईट संगत जर केली तर ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. काय तुम्हाला उदाहरणिष्ठ सांगेल मी. हिरा आहे, हिरा अनमोल किमतीचा हिरा आहे महाराज. ते हिऱ्याची किंमत कुणीही लावू शकत नाही, आणि तो हिरा एका शेतकऱ्याला सापडला. तसं हिरा शेतकऱ्याला सापडणं एवढं सोपं नाही, सापडूही शकत नाही महाराज. त्या शेतकऱ्याच्या नशिबात गाराच. जरा बघावं शेतकऱ्याकडे. अहो तो गव्हाला पाणी देतो रात्री 12 वाजता, ती जमीन तर भिजतीच, पण पाणी देऊ देऊ याचा घामाने कपडे सुद्धा भिजतात महा. त्या शेतकऱ्याला हिरा सापडणं एवढं सोपं नाही, पण सापडला. असा तर काही सापडत नाही, पण आपण म्हणल्याने सापडला तर सापडला. एखाद्या शेतकऱ्याला हिरा सापडला. आता त्याला ते हिऱ्याची पारख नव्हती महाराज. आपल्या शेतकऱ्याची किंमत आहे का हिरा घेण्याची, आहे का तेवढं नाही महाराज. पण त्याला सापडला, त्याला त्याची पारख नव्हती. आणि असा जो हिऱ्याचा पारखीवाला होता तो रस्त्याने चाललेला होता, त्याने तो हिरा बघितला. आता ज्याला हिऱ्याची पारख नव्हती त्याला वाटलं हा दगड आहे, आपण हा दगड काय करू, बैलाच्या नाही तर गाईच्या गळ्यात बांधून देऊ. आणि हातोडी घेतली आणि त्याला ठोकीत
बसला, आकार देऊ म्हणला. पण महाराज ओरिजिनल हिरा असेल तर तो काहीही केला तरी फुटू शकत नाही. मग हा हिऱ्याच्या पारखीवाला आला. तो म्हणला काय करतोय? म्हणला काही नाही, हा दगड आहे, लईच भारी चमकतोय, असं वाटलं याला थोडासा आकार द्यावा आणि गाईच्या नाही तर बैलाच्या गळ्यात बांधून द्यावं. आता हे हिऱ्याच्या पारखीवाला म्हणला याला सांगून जमणार नाही की हा हिरा आहे, आपण बी याची पारखच केली पाहिजे. म्हणला तू काय कर, तुला हिऱ्याला आकार द्यायचा असेल, तुला याच्यासाठी सोनाराकडे आयरन भेटते. सोनाराकडेच का? सोनाराकडे भेटते का? नाही, लव्हाराकडे आयरन भेटती, ती आयरन घेऊन ये. महाराज हा शेतकरी धावत धावत गेला, आयरन आणली, हातोडी आणली, घण आणला. घण म्हणतात ना त्याला, आता आम्हाला त्यातला एवढा काही अनुभव नाही. घण आणले महाराज, आयरन आणली, तो हिरा त्याच्यावर आयरनीवर ठेवला आणि तो म्हणला 2 हाताने धरा, जमून त्याच्यावरती घाव घाल. महाराज त्याने केलं तसं, 2 हात वरती केले आणि दंदिशी त्याच्यावर घाव घातला महाराज. पण तो हिरा फुटलाच नाही, तो आयरनीत जाऊन बसला. हिरा ठेवी तायरनी वाजे मारी आजोबानी तोची मोल पावे परा करणीचा होय. वाचे मारिता जो धनी तोची मोल पाणी पावे खरा. तो हिरा त्या आयरनीत ठेवला महाराज. 2 हाताने घाऊ पातला पण हिरा काही फुटला नाही. मी तुम्हाला सांगितलं ओरिजिनल हिरा असेल तर फुटत नाही. आता याला माहीत होतं की तो हिरा ओरिजिनलच, काय याला माहीत होतं. पण तो हिरा आहे ना, तो आयरनीत जाऊन बसला. आता हिरा काढायचा कसा? मग त्या पारख्यावाल्याला विचारलं, हा हिरा याच्यातून काढायचा कसा? तो म्हणला जा सोनाराकडे जा, अशी चांदीची पट्टी असती, त्याच्यावरती एक लाल खडा असतो आणि त्याच्याकडून ती पट्टी घेऊन ये, त्याला हिरकणी असं म्हणतात. महाराज धावत धावत गेला, सोनाराला विनंती केली, सोनाराकडून हिरकणी घेतली, आला महाराज. त्या हिऱ्यापासून 10 फूट अंतरावर लांबच होता, एक पाय घरात आणि एक पाय दारात. तोवर त्या हिऱ्यानं टणकन उडी मारली आणि बाहेर आला. हिरकणीला पाहिल्यावर असे बरेचसे हिरे आहेत, घरात हिरकणी आली की मायबापाला विसरतात, सोडतात. काय त्या हिरकणीला ते चांगलं जमतं, काय आपल्या घरातल्या हिरकणीला ते चांगलं जमतं. तसं महाराज आता माणूस तसा करायला लागलाय, बाई तशी करायला लागली, मग त्या हिऱ्याचं काय घेऊन बसलाय? त्या हिऱ्यानं आपली जागा सोडली. आता याला त्याची पारख झाली की हा हिरा आहे. तर शेतकऱ्याला हे कळालं की हा हिरा आहे. महाराज त्यांनी काय केलं, आता हिरा आहे म्हणल्यावर काय असं सहजासहजी आता काय माणसाच्या गळ्यात बांधणार आहे काही देऊन? त्याने कोणाच्या गळ्यात नाही, काही नाही, रेशमी कापड घेतला महाराज. रेशमी कापड घेतला, तो हिरा घेतला, त्यात बांधला, गुंडाळला. एक डब्बी घेतली, त्या डब्बीत टाकला. लोखंडाची पेटी होती, एक लाकडाची पेटी होती, त्या लाकडाच्या पेटीत ठेवला. लाकडाची पेटी लोखंडाच्या पेटीत ठेवली, कुलूप लावला आणि निघून गेला. महाराज त्याने 10-15 दिवस म्हणा 1-1.5 महिना पाहिलंच नाही, त्या हिऱ्याला पाहिलंच नाही. त्याला थोडी घरामध्ये पैशाची गरज भासू लागली. तो म्हणला आपल्याकडे एवढा अनमोल किमतीचा हिरा आहे, आपल्याला कशाची गरज? आपण तो हिरा काढू, बाजारात नेऊन विकू, जे पैसे येतील त्याचा आपण खर्च करू, आपली धकाधकी भागून घेऊन होऊन जाईल. असं म्हणल्याच्या नंतर त्याने कुलूप खोललं, ती लाकडाची पेटी काढली. महाराज लाकडाच्या पेटीतून तो हिरा काढला. अगोदर डब्बी काढली, डब्बीतले हिरा काढला आणि महाराज पाहिलं तर ते हिराचा अख्खा चुरा झाला. विचार करा, 2 हाताने घणाने घाव घातलेला हिरा फुटू शकला नाही
डब्बीत ठेवल्याने फुटला. हवा उचलला ना, अरे काय झालं असेल, काय झालं असेल, हिरा कस काय चुरळला, हिरा कस काय चुरगळला. पण महाराज त्याने तो हिरा चांगले असे ते चुरा झाले होते त्यांनी बाजूला केले. त्याच्यात त्याला एक ढेकण नावाचा प्राणी असतो, तो छोटा, तो ढेकण सापडला. मग महाराज संगतीचा परिणाम काय, तर ते ढेकण हिऱ्यामध्ये गेलं तर त्या हिरा चुरा झाला. मग आपण जर वाईट संगतीला गेलो तर आपला काय झाड तयार होणार आहे की, आपला बी चुराच होणार. वाईट संगतीत गेल्याच्या नंतर माणसाचं वाईटच होणार. आणि संतांच्या संगतीत गेलं, वैष्णवाच्या संगतीत गेलं तर सुखच मिळणार. भगवान परमात्म्याला वैष्णवाच्या संगतीत आल्याच्या नंतर सुख संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. हो अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर माणसाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. वाईटाची संगत केली तर माणूस वाईट झाल्याशिवाय राहत नाही. मग आपण संतांची संगत केली पाहिजे. महाराज मी तुम्हाला सांगितलं, दारू पिणारा असून तुम्ही त्याच्या संगतीत गेले तर तुम्ही सुद्धा प्यायला लागले. एखाद्या माळकऱ्यासोबत राहिले तुम्हाला सुद्धा टाळ वाजवण्याची आवड होणार. कदाचित तुम्हाला ते हिऱ्याचं उदाहरण कळालं असेल, कुणाच्या डोक्याच्या वरून गेलं असेल, कुणाचं गुडघ्याच्या खालून गेलं असेल, कुणाला झोपा आल्या असतील त्यामुळे कोणाच्या डोक्यात गेलं नसेल. पण महाराज रामायण कुणामुळं घडलं, जेव्हा सीता माता त्रिजटीमध्ये होत्या त्यावेळेस त्यांना विचारलं, सीते हे सर्व कशाने घडलं. सीते मातेने सांगितलं, एवढे कैकेयीने केले, एवढे कैकेयीने केले. काय केलं, रामा वना पाठिले, रामप्रभूला वनाला पाठवलं. आपला पती दशरथ मरण पावला. एवढं सगळं कैकेयीने केलं. हे कशामुळं झालं, याचं मेन कारण संगत आहे महाराज. कैकेयी मातेला मंथरीची संगत झाली. आणि त्या मंथरेने ज्यावेळेस रामप्रभूंचा राज्याभिषेक होता त्यावेळेस ती मंथरा कैकेयीकडे आली आणि कैकेयीला म्हणाली, कैकेयी आज राज्याभिषेक आहे, आज या रामप्रभू राजा होणार आहे. कैकेयीला आनंद झाला. महाराज कैकेयी एवढं प्रेम रामप्रभूंवर कोणीच करत नव्हतं. मुलगा कौशल्य मातेचा होता पण ओळख मात्र कैकेयी मातेच्या नावाने होती. कोणीच एवढं प्रेम केलं नाही हो कैकेयी माते एवढं रामप्रभूवर. पण त्या रामाला सुद्धा कैकेयी मातेमुळे वनवासाला जावं लागलं. याचं कारण आहे, मंथरेने सांगितलं तुझा मुलगा भरत आहे, भरतला राजा केलं तर. कैकेयी म्हणली हे कसं शक्य आहे ग मंथरे, कस काय शक्य नाही, तू माझं ऐक. महाराज मंथरेचं कैकेयीने ऐकलं आणि मंथरे दशरथाकडे जाऊन 2 वर मागितले. मग किती वाटुळं झालं महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला,